जरांगे पाटील आहेत आणि जरांगे पाटील 29 तारखेला या अंतरावली सारटीमध्ये एक बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये विधानसभेला उमेदवार उभे करायचे की नाही करायचे हा निर्णय होणार आहे। परंतु जरांगे पाटलांकडे गेल्या 2-3 दिवसापासून उत्सुक उमेदवार येतात, अशा प्रकारच्या फायली देतात, त्यांचा बायोडाटा देतात, त्यांनी केलेलं काम सामाजिक काम असेल, राजकीय काम असेल हे दाखवण्याचं फाईलच्याद्वारे हे जरांगे पाटलांकडे दिलं जातं। आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील त्या आलेल्या फाईल तपासतात, त्यांनी काय काम केले काय नाही केले हे सर्व पाहणी करून जरांगे पाटील 29 तारखेला उमेदवारांना उभं करायचं का नाही करायचं किंवा विधानसभेला यांचे जरांगे पाटील उमेदवार देणार का हे ठरणार आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, अनेक फायली येतात, काय फायलीमध्ये काय असतं नेमकं काय सांगतात लोक? त्यांनी काम केलेला आढावा, त्यांनी सगळ्या जाती धर्माला घेऊन केलेलं काम, सामाजिक कामं, शेतकऱ्यांचे कामं, गोरगरिबांची केलेले कामं ते आढावा, हा एकूण डाटा सगळा म्हणजे मतदारसंघाचा डाटा आणि त्यांच्या कामाचा डाटा म्हणजे दोन्ही आढावा घेतो आहे आपण सध्या। की त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी आपल्याला माहीत पाहिजे, त्यांनी केलेल्या त्यांच्या मतदारसंघातल्या कामाची माहिती पाहिजे। हे झाले 2 मतदारसंघाचा एकूण आढावा, मतदारसंघाचे प्रश्न, जाती धर्मांचे यांनी इथून मागं काय कामे केले सगळ्यांचे हे आढावे सुरू केलेत। राजकीय कार्यकर्ते पण येत असेल, कुठल्या पक्षाच्या फाईल आल्यात? सगळ्या पक्षाच्या फायली आहेत टोटल। 1-2-4 पक्ष जर सोडले, एक छोटे की ज्यांचे समजा आपल्याला नाव माहीत नाही असे नसतं, बाकी मोठ्याल्या पक्षाचे तर लई आहेत। गोरगरीब सामान्यसुद्धा लई मोठे इच्छुक उमेदवार आहेत। आपण हे इच्छुकाचाच आढावा घेतो ना आता राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातला, की मतदारसंघाचा त्यांचा वैयक्तिक त्यांनी केलेला कार्याचा, मतदारसंघाचं एकूण रचना कशी आहे काय हे सगळं आढावा घेतो आपण। ते घेऊन यायलेत आता सगळेजण, सुरू झालं आहे आजपासून, जास्त आजपासून आता या म्हणलं होतं पण परवापासूनच सुरू झालेलं आहे। येतील आता आणखीन 20-21 तारखेपर्यंत चालणार आहे। फाईल घेणारे तर आहेत, परंतु काही जण फोनवर संपर्क करत असतील, जे मोठे नेते येऊ शकत नाहीत, असे काही लोक आहेत का? हां, ते लय मोठे आहेत, पण ते आता तिकीटासाठी थांबलेले आहेत। तिकडं तिकीटं मिळतात का नाही मिळत, तिकडचं काय होणार त्याच्यावर अवलंबून। तिकडं नाही दिलं तर ते गोरगरिबांच्या लेकराला पाठिंबा देतील, कारण त्यातले काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुमचा परवडतो आम्हाला, पण ते घराणं परवडत नाही। त्या घराण्याचा अर्थ राज्यांनी समजून घ्या आणि आपण तुम्ही मी बी समजून घेऊ। की उदाहरणार्थ नाही का, समजा आपण दोघं आहेत आणि एखादा गरीब उभा राहिला आहे आणि दोघं रेसमध्ये आहेत, तर आपण बोलता बोलून जातो ना, ते घराणं नाही परवडत आपल्याला, हे परवडतं हे गरीब। तसं त्यांच्यातले कुरघोड्या आहेत, त्या कुरघोड्या इतक्या भयानक आहेत की ते त्यांच्यातच येऊन देत नाहीत एकमेकाला। त्यांच्या राहणार ते बघा, ते तिकडं जर राहतील भीतीपोटी कशापोटी बी। आता बघा ना, एक सांगतो आता म्हणजे कसं होऊ शकतं ते। समजा उदाहरणार्थ एखाद्या नेत्याकडं शिक्षक लय मोठे असतात संस्था, काहींकडं कंपन्या असतात त्याच्यात कामगार असतात, काही कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याकडे काही लोक असतात, काही अनेक प्रकार असतात। समजा काहीला शहराच्या ठिकाणी वेगळे कंत्राटी पद्धतीनं लोक भरलेले असतात। सध्याची परिस्थिती अशी झाली ही आता तिथं आहेत म्हणून राहणार आहेत, परंतु मुलं आणि जात डोळ्यासमोर ठेवून हे सगळं मतदान एकतर्फे चालणार आहे। आता हे सुद्धा आता राहायला हे झाला सामान्याचा, शेतकऱ्यांचा हे विषय झाला, सामान्य आणि शेतकरी हे चालणार आहेत। कोणाकडं नोकऱ्याला असू नये तिकडं कशालाही असो, हे 100% मुलाच्या जातीच्या बाजूनं चालणार आहेत। आणि यांना जाताना मुलं मोठं केल्याशिवाय पर्याय नाही। ते एकटे कुठं नोकरीला लागले एखाद्या संस्थेवर कशावर कंपनीत, त्यांचं भागलं, पण पोराचं नाही भागणार। पोरांना भविष्याचीच स्वतःच्या हक्काचीच नोकरी पाहिजे। ते कसे तरी उशिलेने लागले असतील, मतदान पाहिजे म्हणून नोकरीला लागले असतील, पुढं असं होईल असं नाही ना। त्याच्यामुळे त्यांना आपल्या पोरांना सुधारण्यासाठी आयुष्याचं आरक्षण लागणार आहे, म्हणजे एक तर हक्काच, म्हणून ते लोक डोळे झाकून चालणार आहेत, शेतकरी आणि नोकरदार वर्ग ज्या क्षेत्रात येतो। आता राहिला नेत्यांचा विषय, तर नेत्यांचंसुद्धा भविष्य निवडणुकीतच। त्यांना जर तिकीट नाही दिलं तर एकदा माणूस मागं पडला तर पुढं येत नाही डबल। एक राजकारणात रूल असतो, ती रूल असा आहे की माणूस सातत्यानं जर त्या प्रवाहात राहिला तर ते चालतो, आणि तो जर एकदा मागं पडला 1-5 वर्ष तो काय मागं पडत चालतो, कारण नवीन चेहरे पुढे येत जाते। ही राजकारणातला सगळ्यात मोठा गेम असतो। त्याच्यामुळे आता त्यांच्या डोक्यात काय आहे की जर तो दिला तर मी 5 वर्ष रिवास आलो,
असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग तेव्हा जर 5 वर्ष रिवाज म्हणजे तेव्हा बरं का मी नाही तेव्हा रिवाज येतो आणि मग ते जर रिवाज आला आपलं राजकारण संपलं, राजकीय करिअर आपलं संपलं, आपलं भविष्य पण संपलं, असं डोकं आहे त्यांचं. मग त्यांचं म्हणणं असं आहे की हे घराणं आणण्यापेक्षा हे घराणं बेकार आहे असं म्हणणं आहे काही काहींचं. म्हणजे राज्यभरातलं सांगतो एकूण तुम्हाला, हे घराणं बेकार आहे, यांच्यापेक्षा हे परवडत नाही, यांनी दिलेलं आपल्याला नाही तिकीट दिलं, यामध्ये हे निवडून आतून ते सुद्धा चालणार आहेत व्यासपीठावर त्यांचे जरी असले तरी. म्हणजे राज्यातील जे प्रमुख पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, यांच्या पक्षातले हे पक्ष ज्यांना उमेदवारी देतील आणि ज्याला उमेदवारी भेटणार नाही ते विधानसभेत, ते तुमच्याकडे येतील नाही येतील हे आज नाही सांगता येत. आता हे आल्याच्या नंतर सिद्ध होईल. पण याच्यातलं जे बोलण्याची पद्धत आहे त्याच्यावर एक गोष्ट लक्षात येते की घराणं शब्द ज्यावेळेस ते वापरतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की हे घराणं बेकार आहे बुवा असं त्यांचं म्हणणं असतं. आणि हे कशाला उगाच डोक्याला ताप करून घ्यायचं म्हणतात. जर त्याला तिकीट दिलं तर असं त्यांचे ते म्हणतात त्याला दिलं तर मग हाई, याला दिलं तर हाई, पण त्याला जर दिलं तर जमत नाही का, त्यो म्हणतो मग यांना दिल्यावर मग जमत नाही. म्हणजे त्यांच्यात असं आहे. असं असल्यामुळे त्यांना वाटतं मग हे येणार, एक तर 3 पक्ष आहेत, 3तून एकालाच मिळणारे, 2ला मदत करायची, म्हणजे 2 राजकारणातून रिवास आले म्हणजे ते संपतेतच शिकतो. एकदा मागं पडल्यावर मग संपतो, त्याला डबल तिकीट दिलं जात नाही शक्यतो राजकारणात. आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे त्या घराण्यापेक्षा आपलं हे बरे आहेत. मग आम्ही अंधारात म्हणजे व्यासपीठावर जरी कुठं असली ती काही मतदारसंघात झालेलं आहे बघा महाराष्ट्रात, नुसती गर्दी व्यासपीठावर मरणाची आणि मतदानच नाही पडलं, तसं ते कार्यक्रम दाखवितात आतून. तुम्ही म्हणता हे गरजवंतांचा लढा आहे, मोठी घराणेशाही राज्यामध्ये आहे की परंपरेने आमदार खासदार त्याच परिवारातले झालेत, ही घराणेशाही संपणार आहे आता? ते आता गोरगरीब जनता ठरवल, गोरगरीब शेतकरी ठरविल, गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे लोक ठरवतील, मुस्लिम दलित ठरवल, ओबीसी ठरवल. आता काय करायचं, आणायचं का गरीबाला न्याय पाहिजे का, सुख समाधान पाहिजे का, पाहिजे असेल गोरगरिबाला सुख समाधान तर आपल्याला आपल्या लेकरासाठी पाऊल उचलावंच लागणार आहे. उचलावंच लागतं. तुम्ही जर नाही उचलला ना काहीच उपयोग नाही, नुसतं बोंबलून. मग शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाहीत, आरडून उपयोग नाही, गोरगरिबाचे प्रश्न सुटत आरडून उपयोग नाही. वेळ आले ना त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आता 2024ला संधी सगळ्या जातीनं तुटून पडलं पाहिजे आता आणि त्यांच्या हातातून हिसकून घेतली पाहिजे. आपण ह्या लढ्याला नावच दिलं आहे ना, गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी हा लढा आहे. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणलं की सगळ्या जाती आल्या आहेत, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आता लोकांनी. उगाच नेता करत बसले, संपला. पुन्हा 5 वर्षे आंदोलनच करा म्हणा सगळेजण. शेतीमालाला भाव द्या, मराठ्यांना म्हणायचं आरक्षण द्या, धनगर बांधवांना म्हणायचं आरक्षण द्या, मुस्लिम बांधवांना म्हणायचं आरक्षण द्या. झाले कामालाच लागलो तर आपण नुसतं आरक्षणच मागायला. त्याच्यापेक्षा देणाऱ्या जागेवर जा सगळेजण. काढून टाका, डोक्यात काही खुळं असलं ना काढून टाका, एकमेकाचा नाराज असल्यात मनभेद असले काढून टाका, भिडा सगळेजण एकदा. ही संधी आहे गोरगरिबांनी आणि हे करावं लागणार आहे. कारण नेते मात्र तिकीट न मिळालेली आणि ज्याला मिळालं त्याला पाणीच पाजिणार आहे, ते त्यांच्यातच. म्हणजे प्रस्थापित जे राजकारणी आहेत त्यांना धडा शिकवणार गरजवंत मराठा किंवा सर्व समाज, गरजवंत समाज, सर्व समाज. तेच म्हणणं आहे माझं की मनावर घ्यावं म्हणून. माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही मनावर घ्या सगळेजण. नुसतं मग आरडून उपयोग नाही. मराठ्यांना म्हणायचं आरक्षण नाही, नुसतं आंदोलन करायचं. मुस्लिमांनी धनगरांना नुसतं आंदोलन करायचं, आरडत बसायचं, आरक्षण नाही. शेतकऱ्यांनी सारखा आंदोलन करायचे, आरडत बसायचं, या आम्हाला भाव नाही, अमकं नाही, तमकं नाही, पीक विमाच नाही, कर्जमुक्तीचं नाही, लाईटच मिळत नाही, जे आणि पाणीच नाही, सिंचनाचे मोठमोठाले तलाव नाहीत, पाणी अडवलेले नाहीत. हे म्हणत बसण्यापेक्षा मग हे कृती करायचं असलं तर सरकारमध्ये जावं लागेल. आणि सरकारमध्ये जायचं तर आलंय गोरगरिबा संधी. आता जर नेते असं करणार आहेत ते एकमेकाला निवडून येऊन देणार नाहीत, संघ प्रचार करतील, एखाद्या वेळेस भीतीपोटी पक्षाच्या संघ राहतील, गाडीत हिंडतील, पण त्यांचं ते एकमेकाला येऊन देणार नसले. सर्वसामान्यांनी ही डाव ओळखायला पाहिजे आणि एक शिक्का सगळीकडून चालायला पाहिजे. आणि ह्यो डाव होणार की ते लोक त्यांचे निवडून येणार आणि गोरगरिबाला संधी. गोरगरिबाने फक्त एकतर्फी चालायचं, ते त्यांच्यातला माणूस पाडणार आहेत. किती स्फोट व्हायला लागला मोठा. तुम्ही एक सर्वे केलेला आहे 288 मतदारसंघांचा, की त्यामध्ये मराठा समाज किती आहे, निर्णायक म्हणजे निवडून आणू शकतो का किंवा पाडू शकतो का, असे किती मतदारसंघ आहेत की जिथं मराठा समाज निर्णायक आहे, जो उमेदवार निवडून आणू शकतो? तुमची जे हे आहे की सर्व समाजाचे नेते तुम्ही उभे करणार, राखीव जागेवर राखीव असेल त्या ठिकाणी मराठा समाज त्या उमेदवाराला मदत करतील जो तुम्ही राखीवमध्ये देतात. असे किती मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी मराठा समाज निर्णायक आहे? राखीवमध्ये सगळे जेवढे राखीव आहेत त्या सगळ्या राखीवमध्ये मराठा 100% चालणार आहे. होल
आमच्या विचाराचा 100%. कारण तिथं काय आम्हाला उभा करता येत नाही. त्याच्यामुळं आमचे मतं आम्हाला कोणाला तरी द्यायचेतच आणि सात म्हणून द्यायचेत. कोणाही चारानं हात लावणार नाही मराठा. पैशावर आता घेऊन पैसे कोणाचे 500-200 मोठे नाही होणार आमची जात आणि पोरं. त्यामुळे ते पैसे पाणी कोणाचे नको, 1000 नको, कोणाचे 1500 बी नको, कोणाचे काही नको आम्हाला. आता आम्हाला आयुष्याचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी राखीव पूर्ण मराठा काढणार आहे आमच्या विचाराचा. आणि 113 पडू शकतात, 113 पडू शकतात. निवडून किती येऊ शकतात 20 तारखेपर्यंत कळन. 13 पडू शकतात, 113 खलास. प्रमुख चेहरे कोणते असतील 113 मध्ये? हां नाही ते आता ज्या दिवशी यादी डिक्लेअर होईल ती की हे पाडायचेत आणि हे निवडून आणायचे त्याशी क्लिअरच झालं चित्र. हे नाव असतील 10-15 नाव असतील ते. थांबू आणखीन. कारण 13ला काय ठरतंय त्याच्यानंतर ते ओपन करायचे. 13च्या नंतर ओपन करायचे. असं आहे का जे तुमच्या विरोधात बोल 13 नाही 29च्या नंतर ओपन करायचे. असं आहे का जे तुमच्या विरोधात बोलतात, काही भाजपचे नेते आहेत नेहमी तुमच्यावर टिप्पणी करतात, छगन भुजबळ आहेत किंवा गिरीश महाजन आहेत, हे यांचं नाव आवश्यक आहे या यादीमध्ये? बघू आता 29 ऑगस्टच्या नंतर काय किती कोणी वाटोळं केलं ते आता शोधावं लागणार आहे. मराठ्यांच्या वाटोळं करण्यासाठी, आरक्षण न मिळू देण्यासाठी कोणी पुढाकार घेतला. अति उत्साहानं, अति आनंदानं कोणी पुढाकार घेतला आहे की मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे. शेवटी समाजाला त्यांच्यावर तर लक्ष ठेवावं लागेल ना. त्यांना राजकीय जिवंत ठेवून आम्हाला काय फाशी घ्यायचं काय? त्यांना राजकीय जिवंत ठेवायचं ना आम्हाला फाशी घ्यायचं. ज्यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे, मराठ्यांना आरक्षण नाही मिळवण्यासाठी ताकदीचे प्रयत्न केले, पुरी शक्ती वापरली, त्यांना मराठी कसे ठेवते दादा? होईल सगळे हिशोब होणार आहेत ह्यावेळेस, पण खूप विचारपूर्वक होणार आहेत. नुसतेच गठ्ठे आले, उमेदवारातले आले, हे झाले. समीकरणसुद्धा कसं जुळतं बघणार आहे. हो, सगळ्या जाती धर्मांच्या नेत्याचंसुद्धा समीकरण व्यवस्थित जुळले पाहिजेत. बाकींच्याही जाती धर्माचं, मुस्लिम दलितांच्या नेत्यांचं, धनगर बांधवांच्या नेत्याचं, बारा बलुतेदारांच्या, ओबीसींच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे समीकरणंसुद्धा जुळवणार आहे. म्हटलं उठलो म्हणजे उठलो, पळालो म्हणजे पळालो असं नसतो करत मी. समाजाचं वाटलं नाही करू शकत मी माझ्या 150 लोकांसाठी, त्या उमेदवारासाठी. माझ्या 6 कोटी मराठीचं वाटलं नसतं करीत. अपक्षांची तिसरी आघाडी होऊ शकते. तुम्ही अपक्ष उमेदवार देणार आहात. इतर आहेत, बच्चू कडू आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत, काल राजरत्न आंबेडकर भेटले, हरिभाऊ राठोड भेटले. यांच्यासोबत एक सामाजिक समीकरण करून अशी एक तिसरी आघाडी होऊ शकते. नाही आघाडी नको वाटतं मला. त्या आघाडी फेगाडीची काही गरज नाही. आपण समान दुःखावाले लोक आहेत, समान अडचण आहे. धन अपक्ष कोणताच पक्ष नको. अपक्ष आणि निवडून काढायची, ती निवडूनच आणायची, जबाबदारीच उचलायची. कसं काय निवडून येत नाही बघू. त्रास तेवढं झालं, छेळच तेवढा केला ह्या लोकांनी. सत्ता हातात दिली आणि नुसते सत्ता येऊसवर गोड बोलले, सत्ता लोक काय छेळ करायले भयानक. अरे एवढा छेळ गोरगरिबावर, शेतकऱ्यावर, मराठ्यावर, सगळ्या जाती धर्मावर, मुस्लिम, बारा बलुतेदार, काय छेळ आहे भयानक येऊ यांचा, या सरकारचा. म्हणजे ह्या जातीवरती छेळ करते सरकार. तो समाज जे नाव घेताय तुम्ही आणि त्यांचे नेते, यांच्याशी काही बोलणं झाले का? दलित समाजाचे असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ओबीसी असेल, बारा बलुतेदार असेल, यांच्याशी बोलणं झालं की पुढच्या निवडणुकी संदर्भात काही चर्चा झाली का? आता रोज चालू आहे, तेच चालू आहे. तेच चालू आहे आता. सगळ्यांशी येत आहेत, सगळे येत आहेत परत. रोज लोक येणार आहे सगळ्या जाती धर्माचे. आम्ही आमचं काम करतो येतच, आम्ही बंद नाही आहेत. कारण हे 29च्या आत निर्णय झाला पाहिजे की किती जातीचं समीकरण जुळलं आहे, त्याच्यामध्ये कोणचे नेते आहेत, ते पॉवरफुल आहेत का, हे सगळं बघितलं जाणार आहे. त्यांचा समाज त्यांना स्वीकारणार आहे का, हेही बघितलं जाणार आहे. नुसतेच काय म्हणते त्याला, नुसते नेते गोळा केले आणि भागला असं नाही. समाज त्यांना स्वीकारतो आहे का, मग कोणता पक्ष आहे, त्या पक्षाचं एकूण त्यांच्या राज्यातले कसं आहे काय, हे बघणं गरजेचं आहे. सगळे असं गटच असे पाहिजेत मोठमोठाले. आमच्याकडे एक रात्री गट आला, 84 लाख लोक आहेत 84 त्यांच्याकडं. असं दणका पाहिजे. म्हणजे मग थोडंसं कुठं गेलं काय गेलं, म्हणजे असं लागतं तेव्हा जमतं ते, त्यावेळेस जमतं ते. म्हणजे अशा ताकदी जोडायला पाहिजे, अशा ताकदी जोडायला पाहिजे. 84,000 कार्यकर्ते लाख कार्यकर्ते. मला त्याला काय तेव्हा
मग काय मी थोडंच लिहिलं आहे ते त्यांनी लिहिले मी याच्यावर नाही दाखवणार फक्त हां हे बघा 84 लाख लोक आहेत त्यांच्याकडं हे सोपं नाही आहे खरे काम करणारे ग्राउंड लेवलवर हे लोक आहेत ग्राउंड लेवलवर खरे लोक हे आहेत काम करणारे यांच्या जीवावर फक्त निवडून येते बघा बरं का हे इतका भयानक डाव आहे मी माध्यमांना मुद्दाम बोलायलो आहे कारण हे खरे लोक आहेत घरं ग्राउंडवर शेवटच्या याला जाणं कारण टी व्ही नाईनला मला चांगल्या चांगल्या गोष्टी मी बोलतो टी व्ही नाईनशी हे खरे आहेत लोक बाहेर काढणारे लोकांना व्यवस्थित सांगणारे यांचा 22 वर्षापासून फायदा घेतला 22 वर्षापासून काम करण्यासाठी यांनी फक्त कामं करायची आणि आज हे लोक रडत आहेत त्यांचे प्रश्नाच्या अडीअडचणीसाठी त्यांनी इतकं आपले प्रश्न सुनते म्हणून जणू त्यांनी मला जे सांगत होते रात्री ते त्यावेळेस तुम्ही नव्हता तिथं त्यांनी सांगितलं आम्ही इतके पळालो जसं काय आमचं घरचं एखादं लग्न असल्यावर कसं माणूस पळतो रात्रंदिवस असं पळालोत म्हणे आणि 84 लाख कुटुंबं पळाल्या थोडी नाहीत आणि आज आमचा असा धिंगाणा केला म्हणे की एकही 22 वर्षात आमची मागणी केली नाही आज आम्ही पोरं शिकायला सुद्धा मोठा झालो इतके भयान परिस्थिती ही क्रांती आहे गोरगरिबाची ही क्रांती आहे गोरगरिबाची म्हणून सगळ्या जाती धर्मांना समजून घेणं लय गरजेचं आहे याच्या जोडीला राजकीय तिकीटं न मिळालेले लोकसुद्धा आहेत म्हणजे ह्यावेळेस अशी संधी आलेली म्हणून मी सध्याच्याला हे याच्यासाठी घेतो आहे सगळा आढावा की सगळ्या जातीचे धर्माचे नेते किती ताकदीनं येत आहेत कोण येतं आहे कसं आहे त्याची पद्धत आहे कशी काय होतं आहे हे बघणं खूप गरजेचं आहे बघू काय काय होतं आहे काय काय नाही नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील आणि 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जे उत्सुक उमेदवार आहेत त्यांची त्या मतदारसंघामध्ये किती ताकद आहे त्यांचं सामाजिक काम किती आहे राजकीय काम किती आहे आणि ते कशा पद्धतीनं त्या मतदारसंघात काम करतात यावर त्यांचा निर्णय होणार आहे ते उमेदवार होऊ शकतात असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी आंतरवाली सराटी जालना